समाजाच्या वतीने काही महिलागण आहेत आणि वर्षानुवर्ष दिवस यांनी सेवा बजावत असतात यात्रेनिमित्त। तर आजचं तुम्ही यात्रा पाहू शकता, या ठिकाणी एक रांगोळी मोठी काढलेली आहे। त्या रांगोळीमध्ये एक जनजागृती करण्याची एक प्रतिकृती त्यांनी दिलेली आहे। आता जो महत्वाचा या संक्रांतीमध्ये अशा यात्रेमध्ये ही अजून एक नवी यात्रा आहे, तो लोकशाहीची यात्रा। तो लोकशाहीची यात्रा म्हणजेच मतदान। आज या रांगोळीमध्ये काय आपण सांगणार आहोत? यावर्षी आपण नागरिक कर्तव्य हा विषय घेतलेला आहे। मतदान हा जागृत जरी विषय असला तरी आपले जे इतर नागरिक कर्तव्य आहेत ते सुद्धा आपण या रांगोळीतून दाखवलेलं आहे आणि सगळ्या नागरिकांना आपण यातून संदेश दिलेला आहे। किती वर्षापासून तुम्ही सेवा करता? हे आपलं 28वं वर्ष आहे। किती लोकांची टीम आहे? याच्यामध्ये 150 कार्यकर्ते आपले सलग रांगोळी काढतायत। कुठून ते कुठवर आहे तुमचा रांगोळीचा? हे आपण हिरे अब्बू वाड्यापासून ते सम्मती कट्ट्यापर्यंत अखंड 3.5 किलोमीटरच्या पायघड्या घालतोय। पायघडे आणि गालीचे या दोन्ही स्वरूपामध्ये हे काढलेले आहे। पूर्ण माहिती त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे, कारण का हा जो मतदानाचा तुम्ही पाहू शकता, लोकशाही मतदान हे खूप महत्वाचं आहे। आणि यात्रेनिमित्त काही भक्तजन देखील सांगत होते की आम्ही यात्रा सोडून आम्ही मतदान कसं करू, परंतु मतदान करणं हे लोकशाहीचं कर्तव्य आहे आणि आपलं देखील हा कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे या रांगोळीमधून जनजागृती करण्याची संस्कार भारतीने केलेले आहे। निघतात त्याच्या समोर या पायघड्या घातलेल्या असतात, अतिशय सुंदर काढलेल्या असतात त्या पायघड्या। या पायघड्यांच्या ज्या रांगोळ्या असतात त्याच्यातून आपल्याला जनजागृती केलेली असते, समाज प्रबोधन केलेलं असतं, अतिशय सुंदर काढलेले। उद्या इलेक्शन आहे आणि त्या संदर्भामध्ये यांनी मतदानाला प्रत्येक नागरिकांनी जागृत होऊन मतदान करावं हे अतिशय सुरेख आपल्याला सांगितलेलं आहे। तर प्रत्येक जणांनी आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावावा, प्रत्येकाचं ते कर्तव्य आहे। प्रत्येक सुजाण नागरिकांनी आपलं मत द्यावं, एवढं मी या काठीच्या ह्याच्या वतीने आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करते। आणि अतिशय हे जे रांगोळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये सोलापूरच्या संस्कार भारतीचं फार मोठं कार्य आहे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि आपल्या सर्वांना दरवर्षी या छान छान रांगोळ्या आणि समाज प्रबोधन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। सगळ्या जनतेला त्याच्यामधून चांगला संदेश दिलेला असतो, जनजागृती होते, एवढंच यामधून सांगू शकतो।